Cancer Healer Center, a new beginning. बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष ज्या दिवशी घेतील तो मान्य. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. तर घाई गडबडीत निर्णय घेणार नाही, अध्यक्ष नार्वेकरांचंही वक्तव्य. कुणाल कामराचे आरोप सुपारी घेऊन, कामराचा स्वैराचार व्याभिचार सुपारी घेऊन केलेला, तर एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतनं शिंदेंची कामरावर टीका. शिंदे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरवू शकत नाहीत, मग शिंदे जी भाषा वापरत आहेत ती कुठे बसते हे त्यांनी सांगावं, संजय राऊतांचाही सवाल. खरा गद्दार आणि खरा खुद्दार कोण, महाराष्ट्रानं निवडणुकीत दाखवून दिलंय. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कामराला उत्तर. मला जीवे मारण्याच्या धमक्या राजकीय नेत्यांकडून सुद्धा उघडपणे या धमक्या दिल्या जात आहेत, पण मी घाबरून माफी मागणार नाही, कुणाल कामराकडून स्पष्ट. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांची ही टीका. कुणाल कामरानं पोलिसांकडे 8 दिवसांची वेळ मागितली, मात्र कामराला आजच दुसरं समन्स पाठवून चौकशीला बोलावलं जाणार, सूत्रांची माहिती. मोदी शहांनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिलंय. भाजपकडून शिवरायांचा अपमान करण्याचं काम आणि अमित शहा यांचे शिरोमणी, संजय राऊतांची टीका. नागपूरमधील दंगल प्रकरणी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार. महायुती सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी करणार. भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरून जीवे मारण्याची धमकी, तर टीव्ही डिबेटमध्ये नागपूर हिंसाचारावर पक्षाची बाजू मांडल्यामुळे धमकी. सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू. सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित. कोरटकरच्या 3 दिवसांच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची इंद्रजित सावंत यांची वकिलांमार्फत मागणी. सीसीटीव्ही फुटेज कोर्टाच्या कामासाठी आवश्यक असल्याचं कारण. विधान भवन परिसरात झाडावर चढून आंदोलन. आंदोलकाच्या हाती सेंद्रिय मॉलच्या संकल्पनेचा बॅनर. दावोसमध्ये स्वाक्षरी केलेल्या 17 प्रकल्पांना मंजुरी, तर उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत प्रकल्पांना मान्यता. प्रकल्पांमधून 4 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित. Cancer Healer Center, a new beginning.